100% 100% विषयच नाही. काही मतदार मतलब भाजपच्या माध्यमातून 20,000, 40,000, 50,000 मतदानाचा रेट सध्या सुरू आहे अशी चर्चा आहे. हरामचे पैसे असतील ते वाटतात. हरामचे पैसे, मग तो पैसा वाटणार आहे आणि तो पैसा खाणार, एवढं लक्षात ठेवा. माझे कोणही नातेवाईक नाही. जे उमेदवार माझ्या पॅनलवर उभे आहेत ते माझे नातेवाईक, जे मतदार इकडे हजर होते, नगरसेवक होते, ते माझे नातेवाईक. या ठिकाणी शिंदेची सेना आणि शिंदे सेना सुद्धा एकत्र आलेले आहेत. शिंदेची सेना सुद्धा आपल्यासोबत आहे. सगळेच आहेत ना. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे. कतोरे साहेब कोणते आमदार आहेत? बीजेपीचे. शिंदे साहेब आहेत. ह्याच्यामध्ये पक्षाचा प्रश्नच येत नाही. कम्युनिस्ट आहेत. आपण यावेळेला तुम्ही गंभीर आरोप केलेला आहे की ही जिल्हा बँकेची निवडणूक आहे आणि यामध्येही पैशाचा काळाबाजार होते. 20,000 तर 40,000 या गंभीर बाबीकडे कसं बघतो? मी काय बोलला? आरामचे पैसे असतील त्यांना जमेल, बाकी माल नाही जमणार. यावेळी आता काय खास असं उपाययोजना करणार आहात का? बघू ना, बघू ना 20,000 40,000 कोण करते बघू. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. आताच्या भाषणामध्ये आपला संताप पाहायला मिळाला. जे सोडून गेले ते आमच्यासाठी कोण नाही. चला, धन्यवाद. ती क्लिप मध्ये दाखवतात, ती दाखवायला पाहिजे होती. क्लिप 10 कोटी रुपये कर्ज घेतलं. किती? 10 कोटी. आता बाकी किती असतील 2 वर्षामध्ये? किती बाकी असतील तुमच्या अंदाजे? 1.5 लाख. 10 कोटीतले फक्त 1.5 लाख. ग्राउंड, फर्स्ट, सेकंड, काय कमर्शियल करायचे ते केलं. आपल्याला वाढीव FSI मिळतो. आपली जुनी बिल्डिंग असेल, सोसायटी झाली असेल तर FSI जास्त मिळतो. आपण 4 फ्लॅट विकू शकतो, संपूर्ण कमर्शियल काढू शकतो. आणि क्षितिजनी सांगितल्याप्रमाणे मेंटेनन्स फ्री सोसायटी पण त्या भाड्यावर होऊ शकते. पैसे आपला कधी विषय नव्हता देण्याचा कोणाला, मताला. मुंडे कोणाचे तरी फोन आले का तुला? आले 20,000 रुपये सांगितलं तुला. आणि एका दुसऱ्या नगरसेविकेला पण फोन आलेला. एक मत मला. अरे कसल्या भिका मागतात तुम्ही? तुमची लायकी आहे का? एक मत वाला बरेच आले असतील ना, बऱ्याच जणांना फोन आले असतील. तुमच्या चेहऱ्यावरून कळते, हसतात त्यांचा. हसते त्याच्यावर. काय कोणाला भीक नाही द्यायची. जो आपला आहे तो आपला आहे. किती पदं पाहिजेत? किती पदं पाहिजेत? लायकी आहे का तुमची? लायकी नसताना सगळं दिलंय. लायकी नसताना उभे राहतात. काय कोणाची माझं नातं होतं काय नाही मिळत. काशीनाथ पाटील डायरेक्ट हाकलपट्टी. काय कोणाची नातं होतं नाही मिळत माझं. मेले सगळे. जे आहेत माझ्याबरोबर ते माझे नातेवाईक. जे नाही ते गेले. लक्षात आलं का? एवढ्याच शब्दात तुम्हाला सांगतो. महिला बचत गट, तुम्हाला या बँकेचं महत्व काय ते सांगतो. महिला बचत गट असतील तुमच्या इकडे तर त्यांना कोणताही व्यवसाय करायचा असेल, खास करून महिलांना सांगतो, अर्थात तुम्हाला पण सांगतो, खास करून महिलांना सांगतो का 7.5% किती 7.5 म्हणजे आला तरी 10.5 आहे हाऊसिंगला. महिला बचत गटाला हवं तेवढं, म्हणजे तुमचा व्यवसाय कोणता असेल, 50 लाख पाहिजे, 50 करोड पाहिजे, बरोबर का काय राजन? फक्त तो कशा प्रकारे सक्सेस होणार, कशा प्रकारे फेडणार, आणि ते पण 7.5% महिला बचत गटात. हे लक्षात ठेवा. राजन,
तुझ्या मागे मी दुसरं लागलंय. आता नवीन डायरेक्टर जे होतील, बळीराम जाधव, कांबळी, घोडविंदे मॅडम आहेत, निवृत्ती आहे, राजांचा मुलगा आलाय. एकच सांगतो, राजेश माजी डायरेक्टर, तर फ्लॅट घेण्याकरता कमी रेटमध्ये आपल्याला लोन कसं देता येईल ते जरा बसवा. आणि सगळ्यात सिक्युर्ड लोन कोणतं असेल ना तर फ्लॅटवर दिलेलं. कारण का ते फ्लॅट तुमच्याकडे मॉर्गेज असतो, त्याचे पैसे तुम्हाला 100% मिळणार. एक तर तुम्ही 80% लोन देतात, त्याच्यामध्ये त्यांचं काय ब्लॅक व्हाईट काय असेल ते आपल्याला माहीत नाही. म्हणजे तुमच्याकडे खरं तर बऱ्यापैकी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या 80 पैशामध्ये तुमच्याकडे गहाण पडलेली असते. आणि ते पगारदार जे असतात ना, आमच्यासारखे कामधंदेवाले चिटिंग करतील, पण पगारदार कधी चिटिंग नाही करू शकत. बरोबर? म्हणजे आम्ही चिटिंग करतो. तर त्याचं पण लोनचं बघा. म्हणजे तुम्ही जे देतात ना ते प्रमाणात वाढवा. लक्षात आलं का? आणि खरोखर जर कमी रेटने, जसं महिलांना 7.5%, मी अगदी महिलांना एवढं कमी द्या असं बोलणार नाही, पण काहीतरी कमी करून दिलं. दुसऱ्या बँकेच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर रेट दिला, तुमच्याकडे बरेच पैसे पडलेले आहेत, तुम्ही तुमचा सगळा बिझनेस डबल केला, प्रॉफिट 1.5 पट केला. तो 1.5 पट का झाला, डबल का नाही झाला? 16,000 कोटीची तुमची उलाढाल झाली. टोटल मिक्स 11,000 कोटीच्या ठेवी झाल्या. पण मग 145 का 35 कोटी जो काय तुमचा प्रॉफिट होता, तो 190 कोटी काय 85 कोटी काय जो झालाय तो का झाला, एवढा कमी का झाला? त्याचं कारण तुम्ही लोन कमी दिलंय. अरे तुम्ही पैसे देतील, बँकेचं कामच आहे पैसे देणं. तुम्ही जेवढे जास्त लोकांकडे पैसे देतील तेवढा प्रॉफिट तुमचा होणार आहे. हे एक लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बिझनेस सगळा डबल केला पण प्रॉफिट डबल करू शकले नाही. ह्याचं कारण तुम्ही फेल आहे तसं नाही बोलणार मी, याचं कारण त्या प्रमाणामध्ये तुम्ही लोन दिलं नाही. कारण का बँकेचं काम आहे रास्त भावामध्ये लोकांना देऊन त्याच्यावरच्या इंटरेस्ट घेणं आणि 15% 25% करा ना तुम्ही कमावून. डिव्हिडंड जो काय सभासदांना देतात 15चा 25 करा. या हिशोबाने या ईर्षेने कामाला लागलं पाहिजे. दुर्दैवाने राजन वगैरेचं अतिशय चांगलं काम होतं, पण 10 वर्षाचा नियम आला का कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त सल्लग डायरेक्टर होऊ शकत नाही. म्हणजे राजेश असेल, राजेश असेल, यांना जर परत उभं राहायचं असेल तर मध्ये 3 वर्षाचा गॅप घ्यायचा. 3 वर्षाचा अर्थ 5 वर्षात झाला, कारण की आता इलेक्शनच 5 वर्षांनी होणार आहे. मध्ये कोण 3 वर्षांनी राजीनामे देत नाही. तर या परिस्थितीमध्ये तुम्ही चांगलं काम करून पण घरी बसायला लागलं का? तर एका नियमाने ह्यांना मार्गदर्शन करत राहा. आणि आपलं पॅनल म्हणजे बहुजन विकास आघाडीचं पॅनल नाही, सगळेच पक्ष आहेत. काँग्रेस आहे, निलेश भोईर त्याची पत्नी बिनविरोध निवडून आली. इकडे 8 आपले बिनविरोध आले वरती जी आहेत ना. म्हणजे एक अरुण बाबू पाटील, दुसरा सुनील भुसारा तो आमदार होता जव्हारचा, मनीष राजन पाटील म्हणजे राजनचा मुलगा, जयेश राजेश पाटील हा दुसऱ्या एका डायरेक्टरचा आहे, नंतर सौरभ सुभाष पवार, अमित घोडा जो आमदार होता हा शिवसेनेचा, दत्तू काकडा हा कम्युनिस्टांचा, आणि भाग्यश्री निलेश भोईर ही काँग्रेसची. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, बीजेपी, आपण सगळेच पक्ष. कोऑपरेटिव्ह मध्ये पक्ष बघायचा नसतो, माणसं बघायची असतात. कोऑपरेटिव्ह मध्ये पक्ष बघायचा नसतो, माणसं बघायची असतात. आणि पक्षाला इकडे किंमत देण्यात अर्थच नाही. नाहीतर गेल्या 35 वर्षात मी डायरेक्टर झालो. आपले मस्तान साहेब 38 वर्ष ना, 38 वर्ष डायरेक्टर, चांगलं काम केलेलं.
आता हे जे बसलेले आहेत, गोडविंदे मॅडम, कांबळी, निवृत्ती, बळीराम जाधव आणि हा निवडून आलेला राजनचा छोकरा, असे सगळ्यात नाही चांगले आहेत, हरवणारी आहेत, चांगल्या प्रकारे काम करतील. ज्या ज्या स्कीम दादानी आणि राजन पाटीलनी सांगितलं. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें